आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। राज्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलेला आहे। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात मुसळधार पावसामुळे 50 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। सांगोला तालुक्यामध्ये गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे तालुक्यातील 50,000 हेक्टरवरील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। डाळिंब, द्राक्ष, गहू, ज्वारी, बाजरी, मका अशी पिकं पाण्यात गेली आहेत। बिना पावसाची आणि बिना पाण्याची शेती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सांगोला तालुक्यात काल रात्री तब्बल 2 तास 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। याच पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। सांगोला तालुक्यात खरं नैसर्गिक वातावरणावर डाळिंब असेल, द्राक्ष असेल अशी पिकं येतात। ज्वारी, बाजरी, मका अशी देखील पिकं मोठ्या प्रमाणावर येतात। मात्र या पावसामुळे आता शेत शिवारात थेट पाणी उभं राहिलेलं दिसून येतंय। तब्बल 3 ते 4 फूट पाणी होतं। आता पाणी जरी ओसरायला सुरुवात झाली असली तरी अजूनही या पाण्यामुळे शेती पिकांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत इथले सांगोल्यात ते शेतकरी आहेत। काय, किती तुमची बाग आहे, किती नुकसान झालंय? माझं नाव अशोक गायकवाड। जवळजवळ माझी 5 एकर द्राक्षीची बाग आहे। 5 एकर बागेत जवळजवळ पूर्ण पाणी साठलेलं आहे। जवळजवळ 4 फूट पाणी आहे आता सध्या सुधोक। जवळजवळ 10 लाख रुपये आपण आतापासून खर्च केलाय जवळजवळ बागेला आणि जवळजवळ 20 लाखाचं माझं नुकसान झालंय। एवढं मोठं नुकसान झालंय। फक्त माझं शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी योग्य तो ही करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, कारण त्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही। तुमचं कुठलं पीक होतं, किती नुकसान झालं? माझं ज्वारी आहे, मका आहे, पूर्ण घरात पाणी शिरले, बांध फुटलेला आहे, पूर्ण बांध फुटलेला आहे। ज्वारी आहे, मका आहे, घरात पाणी आलेलं आहे पूर्ण। पलीकडे यांच्या बाजूला द्राक्ष बागेला घरात किती पाणी होतं? घरात गुडघ्याडू पाणी आहे। आता पाणी ओसरलेलं आहे। आता गुडघ्याडू 5 फूट पाणी आहे। 5 फूट हा. 5 फूट पाणी। काय मामा, तुमच्या शेतात काय पीक होतं, किती नुकसान झालंय? ज्वारी, तुरी, समजा ही नुकसान पुरं झालेलं आहे। पुरं म्हणजे पाण्यात समजा ज्वारी, तूर म्हणा हे समजा बुडलेला आहे। इतक्या वर्षात कधी बघितला एवढा पाऊस? अरे मुसळधार पाऊस ह्या जन्मत नाही आहे ना, बाण आम्हाला जन्मत नाही ही दिल्यापासून पाऊस असा आम्ही जिंदगीत पाऊस बघितला नाही। काय सरकारकडे मागणी कराल? सरकारनं आमची भरपाई द्यावं अशी आमची आपली विनंती आहे। खरं तर दसरा, दिवाळी, नवरात्र सण तोंडावर आहेत। सणा तोंडावर पीक केलाय। काय, कसं सण साजरा करायचा आहे? तोंडावर सणाच्या तोंडावर पीक सगळं गेलेलं आहे। सगळ्या मकतनं ज्वारीनं पाणी आहे, मांडीवर गुडघ्यावर पाणी आहे। पूर्ण नुकसान, जेवढं नुकसान झालं आता त्या द्राक्ष बागेत बघा, मांडीवर गुडघ्यावर पाणी आहे। त्यानं फळ कसं घ्यायचं, काय करायचं, पूर्ण वाटोळ झालं त्या जमिनीचं। आम्हाला फक्त एवढंच आहे की आम्हाला योग्य ते भरपाई मिळावं शासनाकडून। खरं तर सणाच्या तोंडावर हातातोंडाशी आलेलं पीक गेले, त्यामुळे योग्य ती भरपाई मिळेल अशीच मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, सांगोला, पंढरपूर।